नमस्कार मित्रांनो, मॅथमॅजिकवरती परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आर आर बी पी ओ प्रीला आलेले क्वेश्चन क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 बेसवरती. तर 5 क्वेश्चन आले होते आणि ज्या अर्थी हे प्रीला आलेले क्वेश्चन आहे, मोस्ट ऑफ क्वेश्चन बघा क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 असू द्या किंवा डेटा सफिशियन्सी पूर्ण सोडवण्याची गरज नसते. जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपल्याला एक अंदाज येतो की कोणतं उत्तर काय रेंजमध्ये असणार आहे. क्वांटिटी 1 क्वांटिटी 2मध्ये पण तुम्हाला ॲक्च्युअल व्हॅल्यू काढण्याची गरज नसते मोस्ट ऑफ एक्झाम्पलमध्ये, कारण की तिथं रिलेशन विचारलं असतं आपल्याला, कोण मोठा आहे कोण छोटा आहे. एक्झॅक्ट व्हॅल्यू विचारलेलं नसतं की Q1 किती येतं आणि Q2 किती येतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही सांगतो मी, की बेसिकनं सोडून दाखवतो आणि क्वेश्चनला डायरेक्ट डील कसं करायला पाहिजे नव्हतं ते पण सांगतो. तर बघा पहिलं क्वेश्चन आहे, त्यामधली क्वांटिटी फर्स्ट काय म्हणते, अ मॅन कवर डिस्टन्स इन 15 तासामध्ये. 15 तासामध्ये तो डिस्टन्स कवर करतो आहे. ही कवर फर्स्ट हाफ 12 किलोमीटर, सेकंड हाफ 15 किलोमीटर. तर हाफ हाफ म्हटलेलं आहे, ज्या अर्थी हाफ म्हटलं आहे म्हणजे डिस्टन्स कसं दिलेलं असणार आहे, बोथ केसमध्ये सारखंच दिलेलं असणार आहे. डिस्टन्स सारखा असेल तर ॲव्हरेज स्पीडसाठीचा फॉर्म्युला काय असतो, मग फॉर्म्युला वापरला तरी चालेल किंवा डिरेक्टली केलं तरी चालेल. फॉर्म्युला काय असतो, 2 इंटू S1 इंटू S2 डिवायडेड बाय S1 प्लस S2 प्लस S2 हा असतो ॲव्हरेज स्पीडसाठीचा फॉर्म्युला. यानं जरी सॉल्व केलं तरी चालेल. मग इथं पुट करा व्हॅल्यू, 2 इंटू S1 म्हणजे किती आहे 12, S2 म्हणजे किती येत आहे 15, डिवाईडमध्ये दोघांची सम किती येते तर 27. काटाकाटी करून घ्या, फायनल आन्सर येऊन जाईल तुमचं. यातून काय भेटेल तुम्हाला स्पीड, मग 3 कट केलं तर 3 चौक 12, 3 9 27, परत एकदा 3 करा, 3 त्रिक 9, इथं 3 5 किती होत आहे 15, मग 5 चौक किती 20, 20 दुनी किती होत आहे 40, 40 डिवायडेड बाय 3 ही काय झाली त्यांची स्पीड. थ्रूआउट जर्नीची ॲव्हरेज स्पीड ही झाली. आणि किती तास चालतो आहे म्हटलं त्यांनी 15 तास, म्हणजे एवढ्या स्पीडनं 15 तास चाललं तर टोटल डिस्टन्स कवर होऊन जाणार आहे. तर ॲव्हरेज स्पीड आली 40/3ची आणि ह्या स्पीडनं चालायचं होतं किती तास तर 15 तास. 3 कट केलं, 3 5 15 आणि 4 5 20, म्हणजे डिस्टन्स किती येतं आहे 200 किलोमीटर. हे झालं तुमचं फर्स्टचं आन्सर. पहिला आन्सर किती येतं आहे 200 किलोमीटर. सेकंड केसमध्ये काय म्हटलं आहे, एक तर याला असं केलं असतं तरी चाललं असतं, किंवा अनदर वे काय असतं याला, तर एलसीएम मेथड असते बघा. फॉर्म्युला न वापरता एक एलसीएम मेथड, फक्त यातला काही पार्ट डोक्यात जर केला असतं तर खूप चांगल्या पद्धतीने कमी वेळेमध्ये सॉल्व झालं असतं विदाऊट फॉर्म्युला वापरता. तर 2 स्पीड दिल्या होत्या 12 आणि 15. मग काय करायचं, असं डिस्टन्स सारखंच डिस्टन्स म्हटलेलं राहतं, म्हणून या दोघांचं काय घेऊन टाकायचं एलसीएम. दोघांचं एलसीएम किती येतो आहे 60. मग 60 किलोमीटर दोन्ही केसमध्ये कवर करायचं होतं. मग 15 चौक किती होत आहे 60 आणि 12 पंचे किती होत आहे 60, म्हणजे हे झाले काय तास. या काय झालं आहे तुमच्या स्पीड आणि इथलं मधलं काय आलं आहे तर हे डिस्टन्स. मग आता ॲव्हरेज स्पीड काय असणार, टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम. दोन्ही केसमध्ये 60-60 म्हणजे टोटल डिस्टन्स कवर किती होतं इथं 120. आणि कितीच्या स्पीडनं तर म्हणजे किती तासामध्ये तर 9 तासामध्ये. 120/9, 4 कट करा डायरेक्ट, सॉरी 3 कट करा, तर 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9, 40/3 आली का तुमची ॲव्हरेज स्पीड. याला 15 मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे 200 किलोमीटर. मग एलसीएम वापरून जरी केलं असतं तरी सॉल्व झालं असतं. पण हा डील कसं डायरेक्ट कसं करायला पाहिजे नव्हतं, 12-15 हाफ हाफ म्हटल्यावरती एक डोक्यात बनलं की इथं ॲव्हरेज स्पीड काढायची होती. 12-15चा एलसीएम 60 येत असतो. 2 टाइम्स म्हणजे 60 दुनी किती होत आहे 120, 60 दुनी किती होत आहे 120. 12 आणि 15 म्हणजे 12 पंचे 60, 15 चौक 60, 5 आणि 4 किती होत आहे 9. मग 120/9 म्हणजे 40 डिवायडेड बाय 3 आणि 40 डिवायडेड बाय 3 इंटू 15 तास म्हणजे किती किलोमीटर तर 200 किलोमीटर. हा क्वेश्चन इतक्याच याच्यात उडायला पाहिजे नव्हता. आता राहिली क्वांटिटी 2. क्वांटिटी 2बद्दल काय बोललेलं आहे बघा त्यांनी, टू बसेस मूव्ह टुवर्ड्स इच अदर ॲट 30 आणि 40. 2 बस दिलेल्या आहे जे की एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शननं येत आहे, एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला येत आहे. तर एक चालली 30च्या स्पीडनं, दुसरी चालली कितीच्या स्पीडनं 40च्या स्पीडनं. ठीक. त्यानंतर काय म्हटलं आहे त्यांनी, वेन दे मीट इट फाउंड दॅट फास्टर बस कवर 30 किलोमीटर मोर दॅन द स्लोअर. जर एका तासाला किती कवर करता येते, ही जी फास्टर जी असणार आहे ही फास्टर ह्या गाडीपेक्षा स्लोअर गाडीपेक्षा एका तासाला किती किलोमीटर कवर करते 10 किलोमीटर. मग 30 किलोमीटर कवर करण्यासाठी किती तास लागले असणार आहे तिला, 30 किलोमीटर कवर करायचे होते आणि तिची एक्स्ट्रावाली स्पीड किती होती तर 10 kmph.
म्हणजे किती तास लागले असणार? 3 तास. आणि हे 3 तास त्यांनी काय म्हटले, म्हणजे टोटल जर्नीला किती तास लागले? 3 तास. आणि 3 तास किती किलोमीटरनं चालायचं आहे? टोटल डिस्टन्स कवर विचारलं आहे त्यांनी. मग डिस्टन्स कवर विचारलं आहे तर काय काढावं लागणार तुम्हाला? 40 आणि 30, 70च्या स्पीडनं 3 तासामध्ये दोन्ही गाड्या चालत होत्या. रिलेटिव्ह दोघांचं किती येणार आहे? अपोजिट डायरेक्शन म्हटलं, दोघांच्या स्पीडची काय होती? ॲडिशन. म्हणजे 70 kmph स्पीडनं 30 तासामध्ये 7-21 म्हणजे 210 किलोमीटर कवर होतं आहे. मग क्वांटिटी 1 आली ती 200 आणि क्वांटिटी 2 आली ती किती? 210. म्हणजे ॲन्सर काय येणार आहे? क्वांटिटी 1 लेस दॅन क्वांटिटी 2. क्वांटिटी 1 लेस दॅन ऑप्शन ग्रेटर दॅन. अच्छा, हे ऑप्शन सारखे झाले इथं. क्वांटिटी 1 लेस दॅन कर, म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे? फर्स्ट. बट हे एवढं पूर्ण डिटेल सोडवायची गरज नव्हती. हा सुटायला कसा पाहिजे नव्हता? 12-15 म्हणजे 60, 60 म्हणजे 120, 120 भागिले 9 म्हणजे 40/3 × 15 म्हणजे 200. तसंच 30 आणि 40 10चा स्पीडचा फरक पडतो आहे. 30 किलोमीटर जाण्यासाठी किती तास? 3 तास. आणि कितीच्या स्पीडनं? 70च्या स्पीडनं. म्हणजे 7 किती येत आहे? 21. तर किती येत आहे? 210. म्हणजे काय राहणार आहे? Q1 कसा राहणार आहे? लेस. म्हणजे Q1 लेस दॅन Q2. ठीक आहे. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे? फाइंड द सम फाइंड करायची तुम्हाला, म्हणजे प्रिन्सिपल फाइंड करायची. इफ द कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 2 year ॲट 20% रेट ऑफ इंटरेस्ट एवढा दिलेला आहे. आणि नंतर बघा आता Q1 सॉल्व करून घ्या पहिले. ठीक आहे. Q1मध्ये काय म्हटलं आहे त्यांनी? तर क्वांटिटी 1 काय म्हणती आहे? 20% 2 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट दिला आहे. मग रेशोनं सॉल्व केलं तरी चालेल किंवा 20% 2 वर्षाचा कंपाऊंड पार्टच असेल सगळ्या जणांना. असं अजून करतो आपण. पेपर द्यायला जात आहे म्हणजे प्रत्येक टॉपिकचं बेसिक तरी माहिती. तर 20% 2 वर्षांचा कंपाऊंड इंटरेस्ट किती असतो? तर 44%. 20% 2 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट किती असतो? 44%. आणि 44% म्हणजे गिवन आहे. 44% म्हणजे गिवन आहे. किती दिलेला आहे तो? 1320. तर विचारलं काय त्यांनी? प्रिन्सिपल म्हणजे किती असणार आहे? तर 100%. मग 100% म्हणजे किती येणार आहे? 44च्या तिप्पट आहे. 44च्या तिप्पट म्हणजे 30 टाइम्स त्याच्यावर 2 शून्य म्हणजे हा नंबर किती येतो आहे तुमचा? 3000. हा नंबर किती आला आहे? 3000. ही झाली क्वांटिटी 1. ही काय आली? क्वांटिटी 1. क्वांटिटी 2बद्दल काय बोललेलं आहे बघा. क्वांटिटी 2 काय म्हणते आहे? तर क्वांटिटी 2मध्ये पण प्रिन्सिपलच फाइंड करायची. बट त्यांनी काय सांगितलं आहे की बघा 2 वर्ष 3, इफ द अमाऊंट ऑन सम फॉर 2 year इन विच रेट ऑफ इंटरेस्ट फॉर 3 year मेक्स द सम ऑफ 125 to 216. म्हणजे 125 रुपयांचे 216 रुपये होत आहे. किती? 125 रुपयांचे 216 रुपये होत आहे. किती वर्षामध्ये म्हटलं आहे असं? 3 वर्षामध्ये. ठीक आहे. मग 3 वर्षामध्ये 125चे 216. तर यात एक सांगितलं होतं बघा तुम्हाला की जर असं दिलेलं असेल तर 3 वर्ष असेल तर काय काढावं लागत असतं तुम्हाला? क्यूब रूट. आणि 2 वर्ष असेल तर काय काढावं लागत असतं? स्क्वेअर रूट. मग इथं यांचं काय घ्यावं लागणार आहे आपल्याला? क्यूब रूट घ्यावं लागणार आहे. मग 125 आणि 216चा क्यूब रूट किती येतो आहे? 5 आणि 6. म्हणजे एका वर्षाच्या काळामध्ये 5 रुपयांचे 6 रुपये होत आहे. परत सेकंड केसमध्ये पण काय होतं आहे? दुसऱ्या वर्षामध्ये पण 5 रुपयांचे 6 रुपये झाले. मग 5 रुपयांचे 6 रुपये, 5 रुपयांचे 6 रुपये म्हणजे 2500 किती रुपये झाले? तर 36 रुपये. इकडं अपोजिटमध्ये काही काटाकाटी होत असेल तर काटाकाटी, अदरवाईज काय करावं लागत असतं? प्रोडक्ट करावं लागत असतं. 25चे 36 रुपये झाले. यापैकी कोणता नंबर गिवन आहे तुम्हाला? हा 36 म्हणजे दिलेला आहे. अमाऊंट म्हणजे दिली त्यांनी. अमाऊंट किती बनती सांगितली आहे? 2880. मग 36 म्हणजे एवढा. तर प्रिन्सिपल विचारली 25 म्हणजे किती असणार आहे? सॉल्व करा. मग काटाकाटी जर केले तर बघा हा 36ने किती टाइम्स कटणार आहे? एक तर साइन 18 किंवा साइन 48. बट साइन 18 नंतर कटण्याचा चान्स नाही आहे. म्हणजे इथं 36ने 3 टाइम्स नाही, 36ने हा किती टाइम्स कटणार आहे? हा नंबर 80 टाइम्स कटणार आहे. आणि मग 25 किती होणार आहे? 200. म्हणजे हा नंबर किती येतो आहे? 2000. ठीक आहे. हा झाला त्याला पूर्ण सॉल्व करण्याचा वे. आणि मग याच्यावरून कन्क्लुजन काय निघतं आहे तुमचं? तर Q1 ग्रेटर दॅन Q2. क्वांटिटी 1 ही ग्रेटर असणार आहे कुणापेक्षा? क्वांटिटी 2पेक्षा. बट हा क्वेश्चन पूर्ण सॉल्व करण्याची गरज होती का? तर नव्हती गरज. का? कारण की ही तोंडी होत आहे बघा सॉल्व. तर तोंडी कसं सॉल्व झालं असतं? तर 20% 2 वर्ष 44%. मग ह्या नंबरच्या 44% म्हणजे एवढा. तरी तर प्रिन्सिपल लगेच डोक्यात बनली मला. 44च्या तिप्पट आहे. म्हणजे इथली प्रिन्सिपल किती होती तुमची? 3000ची.
ही काय झाली, ही झाली तुमची Q1. मग Q1 इक्वल टू किती आला, 3000. आता Q2 काढायचा होता. Q2मध्ये काय काढायची आहे, प्रिन्सिपल. जर इथं अमाऊंटच 2880 दिलेली आहे, अमाऊंट किती दिली आहे, 2880. अमाऊंट 2880 दिली, प्रिन्सिपल मस्ट बी लेस दॅन धिस. 2880पेक्षा काहीतरी छोटाच नंबर येणार किंवा 2880 जरी प्रिन्सिपल पकडली असती तरी पण ती Q1पेक्षा लेसच येते, तरी पण क्वांटिटी 1पेक्षा लेसच येते. म्हणजे ही क्वांटिटी 1 ही लेस असणार आहे कुणापेक्षा, 2880पेक्षा. मग ज्या अर्थी क्वांटिटी 1 2880पेक्षा लेस असणार आहे ती Q1पेक्षा कशी, ही क्वांटिटी 2 ही लेस असणार आहे कुणापेक्षा, 2880पेक्षा. म्हणजे ती Q1पेक्षा कशी असणार आहे, लेसच असणार आहे. म्हणजे आन्सर काय येणार आहे, तर Q1 ग्रेटर दॅन Q2. पूर्ण सोडवण्याची गरज नव्हती या क्वेश्चनला. चला मूव करू नेक्स्ट क्वेश्चनकडं. क्वेश्चन नंबर 3. आता इथं सेलिंग प्राईज इफ कॉस्ट प्राईज किती दिली, 24,000. प्रॉफिट दिलेला आहे 20%. ठीक आहे, एकदा सोडून दाखवतो तुम्हाला मी, मग नंतर आपण डायरेक्ट सॉल्व करू. तर इथं Q1बद्दल काय बोललेलं आहे त्यांनी, की Q1 म्हणजे 24,000वरती 20% प्रॉफिट होतं. आणि तुम्हाला काय सांगायची, सेलिंग प्राईज हे 24,000. ठीक आहे, याच्यावरती 20%. मग 20% म्हणजे किती येणार आहे, 4,800 रुपये. बघ 2,400 काय आले, 10%. म्हणजे 4,800 काय आले तुमचे, हे 20% झालं. हा किती आलं, 20%. म्हणजे अमाऊंट किती बनणार आहे तुमची, 24,000 प्लस 4,800 म्हणजे 28,800 रुपये. ही काय बनली तुमची अमाऊंट, ही काय बनली आहे अमाऊंट. हेच विचारलं होतं त्यांनी, अमाऊंट म्हणजे किंवा सेलिंग प्राईज म्हणता येईल या केसमध्ये. इथं सिम्पल कंपाऊंड नाही आहे, तर इथं काय येणार आहे, ती सेलिंग प्राईज येणार आहे. ठीक आहे, पुढं ही झाली क्वांटिटी 1. क्वांटिटी 2बद्दल विचारलं आहे त्यांनी. क्वांटिटी 2 काय येणार आहे, क्वांटिटी 2मध्ये काय म्हटलं आहे त्यांनी, 24,000च पैसे दिलेले आणि 16 कंप्लीट 2/3चा गेन होतो आहे आफ्टर गिविंग अ डिस्काउंट ऑफ 25%. बघा सेलिंग प्राईज काढायची तुम्हाला, प्रॉफिट पर्सेंटेज दिलेला आहे, डिस्काउंटचा रोलच येत नाही. हा 25%चा जो डिस्काउंट सांगितला आहे आफ्टर गिविंग अ डिस्काउंट ऑफ 25%, हा फक्त डायव्हर्जन इक्वेशनमधला, त्याच्याशी काही एक रोल नाही आहे. मग आता त्यांनी काय सांगितलं आहे, 24,000वरती 16 कंप्लीट 2/3चा प्रॉफिट होतो आहे. मग 16 कंप्लीट 2/3%चा फ्रॅक्शन किती असतो, तर 1/6. मग 1/6चा प्रॉफिट होतो आहे. म्हणजेच काय, तर 6 रुपयांची वस्तू 1 रुपया महागणं 7 रुपयांना विकल्या जाणार आहे. 6 रुपयांची वस्तू 1 रुपया महागणं कितीला विकल्या जाणार आहे, 7 रुपयांना. मग 6 म्हणजे गिवन आहे. 6 म्हणजे किती गिवन आहे याचं तुम्हाला, 24,000. मग 6 म्हणजे 24,000, तर 7 म्हणजे किती, मग मल्टिप्लायर कितीचा निघतो इथं, तर 4चा. 6 चौक 24, तर इथं तसं 7 चौक किती होणार आहे, 28. त्याच्यावरती किती शून्य मारा, 3 शून्य. म्हणजे क्वांटिटी 2 किती येते आहे, 28,000. क्वांटिटी 1 किती आली, 28,800. म्हणजे रिलेशन काय येतं आहे, रिलेशन काय येणार आहे, क्वांटिटी 1 ग्रेटर दॅन क्वांटिटी 2. परत एकदा सांगा मला, हा क्वेश्चन पूर्ण सोडवण्याची गरज होती का, तर नाही. हा क्वेश्चन विदिन 2-5 सेकंदामध्ये उडाला असता. कसं, तर प्रिन्सिपल दोन्ही केसमध्ये सारखीच दिले आहे. इथं किती हजार दिलं आहे, 24,000. आणि इथं पण किती दिलं आहे, 24,000. इथं पर्सेंटेज किती दिलं आहे, 20%. आणि इथं किती दिलं आहे, तर 16.66%. मला एक सांगा, एकाच नंबरच्या 2% काढताना, कंपॅरिझन करताना तर डायरेक्ट काढता येणार होतं आपल्याला. मी असं म्हटलं असतं की 100च्या 30% आणि 100च्या 20% कोण मोठा येणार आहे. सपोज मी काय म्हटलं की 100च्या 30% आणि 100च्या 20%. प्रिन्सिपल दोन्हीकडे सारखं होतं, जो पर्सेंटेज मोठं होतं आन्सर मोठं. 100च्या 30% म्हणजे हा 30 येणार आहे आणि 100च्या 20% म्हणजे 20 येणार आहे. तर इथं काय होतं आहे, तुमचा Q1 ग्रेटर असणार आहे. सेम कंडिशन आहे इथं पण तीच कंडिशन आहे. प्रिन्सिपल दोन्ही केसमध्ये सारखाच दिलेला आहे, प्रिन्सिपल सारखाच दिलेला आहे. आणि सेलिंग प्राईज विचारले, मग 20% आणि 16.66% म्हटलं आहे. मग 20% मोठा आहे की 16.66% मोठा आहे, तर 20% मोठा आहे. पूर्ण सोडवायची गरजच नाही, म्हणजे Q1 ग्रेटर असणार. बघा यातला कोणताच क्वेश्चन, म्हणजे मोस्ट ऑफ क्वेश्चन असे होते की जे सोडवायची गरज नव्हती. हा क्वेश्चन किती सेकंदात उडाला असता, 5-10 सेकंदामध्ये. पूर्ण सोडवायची गरज नव्हती. अगोदरच्या क्वेश्चनला पण तेच करता आलं असतं आपल्याला. चला मूव करू नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन सांगा, व्हॉल्यूम इफ डायमीटर ऑफ स्पेअर इज 14 आणि व्हॉल्यूम इफ साईड ऑफ क्यूब इज किती दिलं आहे, 8. बिंदास आन्सर मारा, क्वांटिटी 1 ग्रेटर येणार याचे.
हा पण क्वेश्चन सोडवण्याची गरज नाही आहे. तर व्हॉल्यूमच्या बाबतीत सांगितलं आहे त्यांनी. व्हॉल्यूम काय दिलं आहे, पहिला एक स्पेअर सांगितलं आहे म्हणजे फुटबॉल समजा, आणि दुसरं काय सांगितलं आहे, व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब, एक विटकर दिले. एका पाण्याच्या बकेटीमध्ये एक फुटबॉल टाका आणि एक विटकर टाका. पाणी कोणत्या बकेटीत जास्त वरती येणार आहे, तर जिच्यामध्ये फुटबॉल पुट करणार आहे तिच्यामध्ये सर्कलचं व्हॉल्यूम, स्पेअर सर्कलचं व्हॉल्यूम हा जास्तच असतो कुणापेक्षा, क्यूबपेक्षा. किंवा पूर्ण सोडवलं असतं तरी बघा कंपॅरिझन होणं शक्यच नाही यांच्यामध्ये. तर Q1 खूप जास्त मोठा येणार आहे, Q2 खूप जास्त छोटा राहणार आहे, म्हणजे जमीन आसमान डायरेक्ट असं होणार आहे. बघा कम्पेअर करून दाखवतो तुम्हाला. तर Q1बद्दल काय सांगितलं आहे त्यांनी, व्हॉल्यूम सांगायचं आहे, डायमीटर दिली, ठीक आहे. डायमीटर किती दिली आहे, 14, म्हणजे रेडियस किती आली, 7, ठीक आहे. व्हॉल्यूम कशाचा विचारला आहे, स्पेअरचा. काय असतो तो, 4/3 पाय आर क्यूब, 4/3 पाय आरचा क्यूब हा असतो. किंवा फॉर्म्युल्यावरून पण गेस लावशाल तुम्ही डायरेक्ट. बघा हा झाला Q1. Q2 काय असणार आहे बघा, फक्त फॉर्म्युला जरी माहिती असेल ना तर सांगते तो. व्हॉल्यूम ऑफ कशाचं सांगितलं आहे, क्यूबचा. क्यूबचा व्हॉल्यूम काय असतो, इथं काय दिलं आहे त्यांनी, साईड दिली, म्हणजे ए दिलेला आहे. ए किती दिलेला आहे, 8, आणि याची व्हॉल्यूम किती असतो तर A क्यूब असतो. आता सांगा आन्सर काय येणार आहे. बघा पूर्ण सोडवायची पण आवश्यकता नाही, इथं फक्त एचा क्यूब होतो म्हणजे 8चा क्यूब होणार, आणि इथं 4/3 इंटू पाय आरचा क्यूब. इथं 22 मल्टिप्लायमध्ये येत आहे, 4 मल्टिप्लायमध्ये येत आहे, आणि 7चा क्यूब पण राहणार आहे. म्हणजे तो नंबर खूप जास्त मोठा राहणार आहे. म्हणजे हे झालं आसमान, ही झाली जमीन. कंपॅरिझन कसंच होण्याचा चान्स नाही. व्हॅल्यू पुट करून बघा हवं तर तुम्हाला. तर इथं काय होणार आहे, 4/3 इंटू पाय म्हणजे किती असतं, पाय किती असतं तर 2 असतं, 22/7. आर क्यूब म्हणजे किती येणार आहे, 7 इंटू 7 इंटू 7. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करत बसा नको, तो काय येतो आपल्याला काही घेणार नाही तुम्ही, बरोबर देताल तिकडं. इकडं एचा क्यूब म्हणजे काय होणार आहे, 8चा क्यूब, 8 इंटू 8 इंटू 8. आता फक्त व्हॅल्यू काढा, एक गेस वर्क मारा, ॲन्सर काय येणार आहे. इथलं तर माहिती मला 8चा क्यूब किती असतो, 512 येते. क्वांटिटी 2 किती बनणार आहे, 512. क्वांटिटी 1 सांगा किती बनती आहे, हा 7 उडवला समजा मी, हा 7 घरी गेला. हे 3 22 आहे, याला 21 करून 7 टाईम उडवलं. आता हे 7 इंटू 7 इंटू 7 म्हणजे किती चाललं आहे, हा 729 चालला आहे ना. हा 7 इंटू 7 इंटू 7 जरी घेतला तर 729 तोच चालला आहे. त्याला अजून मल्टिप्लायर 4 बाकी, म्हणजे काहीच न करता बिंदास आन्सर जरी मारला असतं तुम्ही, काय क्वांटिटी 1 ग्रेटरच असते क्वांटिटी 2पेक्षा. बघा व्हॉल्यूमच्या बाबतीत लक्षात ठेवा, सर्कलचं व्हॉल्यूम हा म्हणजे स्पेअरचं व्हॉल्यूम हा क्यूबच्या व्हॉल्यूमपेक्षा जास्तच असतो. सोपं एक्झाम्पल सांगितलं, एक टपमध्ये पाणी होतं, त्याच्यामध्ये एक विटकर टाका, किती पाणी वरती येणार, आणि एका याच्यामध्ये भरलेला फुटबॉल, हेवीवाला फुटबॉल टाकला समजा, तर पाणी कोणतं वर येणार आहे. तर ज्याचं सर्कलचं व्हॉल्यूम कसा असतो, मोठा. आणि साहजिक इथं फॉर्म्युलावरून पण गेस वर्क येतो आहे, 4/3 पाय आर क्यूब, पायमध्ये 22 होता मल्टिप्लायर, त्यामुळे येणारं उत्तर खूप मोठं येणार होतं. ठीक आहे. आणि इथं काय सांगितलं होतं, फक्त साईडचं क्यूब होणार, 8चं क्यूब 512चं राहिलं असतं, कंपॅरिझन झालंच नसतं त्यांच्यामध्ये. क्वांटिटी 1 खूप जास्त मोठी आली असती, म्हणून काय येणार आहे, Q1 ग्रेटर दॅन. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. अच्छा, हा एक चांगला क्वेश्चन होतो. बी इज थ्राईस ॲज इफिशियंट ॲज सी. हे एक्झामला आलेले क्वेश्चन आहे सगळे, RRBच्या सॅटर्डेला जो पेपर झाला त्यापैकी. बी इज थ्राईस ॲज इफिशियंट ॲज सी. चला काय म्हणणं आहे त्यांचं पहिले लिहून घेऊ आपण. बी हा थ्राईस इफिशियंट सांगितलं आहे, बी हा थ्राईस इफिशियंट आहे कुणापेक्षा, सीपेक्षा. म्हणजे हा एक झाड लावतो आहे तर बी 3 झाडं लावणार आहे. ठीक आहे. त्यानंतर टुगेदर दे कॅन कम्प्लीट द वर्क इन 45/2 days. यावरून टोटल वर्क काढता येईल तुम्हाला. दोघं मिळून किती दिवसात काम करताय, दोघं मिळून किती झाडं लावताय, 4. किती दिवसामध्ये काम करताय, 45/2 दिवसामध्ये. 45/2 म्हणजे 2 दुणे 4, 45 दुणे 90. हे काय आलं तुमचं टोटल वर्क. यावरून काय भेटलं, 90 झाडं लावायची होती. ठीक आहे. एच्या बाबतीत काय म्हटले, परत दुसरं एक स्टेटमेंट सांगितलं त्यांनी. ए टेक 50% मोर डेज दॅन ए अँड बी टू कम्प्लीट द वर्क. अच्छा, ए आणि प्लस बीचं रिलेशन सांगितलं. ए आणि ए प्लस बीच्या रिलेशन बाबतीत काय सांगितलं, 50% मोर डेज. 50% मोरचं मिनिंग काय असतो, 50% म्हणजे 1/2 मोर, म्हणजे 2 आणि 3. म्हणजे एला त्यांनी 3 दिवस लागतं असं सांगितलं आहे. म्हणजे जर ए प्लस बी दोघं मिळून 2 दिवसात झाडं लावत असेल तर ए एकटा 3 दिवसामध्ये झाडं लावणार आहे. हा झाला त्यांचा डेजचा रेशो.
हा कशाचा झाला, डेजचा. मला इफिशियन्सी काढायची होती का, कारण की वरती इफिशियन्सी दिली ना. मग इफिशियन्सीचा रेशो काय येणार आहे, 3 आणि 2. इफिशियन्सीचा रेशो किती येतो आहे, 3 आणि 2. आता याच्यामध्ये इथं म्हणजे ए किती झाडं लावतो आहे, 2. दोघं मिळून किती लावत आहे, 3. या दोघांच्या झाडांपैकी इथं एनं किती लावले, 2 लावले आहेत. म्हणजे बी किती लावतो आहे, 1. बट इथं बी किती आलेलं आहे, या फर्स्ट केसमध्ये बी किती आलेलं आहे, 3. मग याला 3 करण्यासाठी काय करावं लागणार आहे, 3 मल्टिप्लाय करावं लागणार. म्हणून या एफिशियन्सीला कितीनं मल्टिप्लाय केलं मी, 3 मल्टिप्लाय. हे 3 मल्टिप्लाय काय केलं समजलं आहे का, याला 3 मल्टिप्लाय केलं तर हा किती होतं, 3 2 6 आणि हा 3 3 किती होता आहे, 9. हे समजलं का काय केलं मी. तर पहिले काय घेतलं, पहिलं इफिशियन्सीचा रेशो घेतला 3 आणि 1. त्यांना काम करायला लावलं. 4च्या एफिशियन्सीनं 45/2 दिवसामध्ये 90 झाडं लागत होते. त्यानंतर एबद्दल सांगितलं त्यांनी, एला 50% टाईम जास्त लागतं आहे कुणापेक्षा, ए प्लस बीपेक्षा. म्हणजे 2 आणि 3 हा झाला दिवसांचा रेशो. इफिशियन्सीचा रेशो 2 आणि 3. ठीक. त्यानंतर त्यांनी काय म्हटलं की म्हणजे ए 2 झाडं लावतो आहे आणि दोघं मिळून 3 झाडं लावत आहे. मग एनं 2 लावलं तर बीनं 1 लावतं आहे. मग इथं बीची इफिशियन्सी किती येते, 1, जी की ॲक्च्युअलमध्ये कितीच्या इफिशियन्सीच्या इक्वलंट आहे, 3च्या. मग ह्या 1ला 3 करण्यासाठी याला 3 मल्टिप्लाय, तर इकडे 3 मल्टिप्लाय म्हणजे या सगळ्या इफिशियन्सीला 3 मल्टिप्लाय झालं. मग आता काय काय आले तुमच्या नवीन इफिशियन्सी, तिघांची इफिशियन्सी काय काय येणार बघा, ए बी आणि सी. मग ए किती झाडं लावतो आहे, 6. बी किती लावतो आहे, 3. आणि सी किती लावतो आहे, 1. हे झालं त्यांची इफिशियन्सी. मग आता त्यांच्या अकॉर्डिंग काय म्हणणं आहे, पहिली क्वांटिटी 1 काय म्हणते आहे, नंबर ऑफ डेज टेकन बाय फास्टेस्ट अमंग देम टू कंप्लीट द वर्क अलोन. जो फास्टेस्ट आहे त्याला काम कंप्लीट करण्यासाठी लागणारे दिवस. मग Q1 म्हणजे काय येणार आहे, तर टोटल काम होतं 90. यांच्यामध्ये सगळ्यात फास्टेस्ट कोण होता, जिची इफिशियन्सी 6 वाली आहे. मग 90 डिवायडेड बाय 6 म्हणजे किती दिवस येत आहेत, तर 15 दिवस. ठीक आहे, ही झाली Q1. Q2 काय येतो आहे, Q2बद्दल काय म्हटलं आहे, टाईम टेकन बाय ए अँड सी टू कंप्लीट द वर्क टुगेदर. ए आणि सीला मिळून काम करण्यासाठी लागणारे दिवस. मग ए आणि सीला मिळून काम करणारे म्हणजे एची इफिशियन्सी 6, सीची इफिशियन्सी 1. दोघं मिळून कितीच्या इफिशियन्सीनं काम करणारे, तर 7च्या इफिशियन्सीनं. टोटल काम किती होतं, 90. 90 डिवायडेड बाय 7. वरती 91 जरी असतं तर 13 दिवस आले असते. वरती 91 जरी आलं असतं तर हे ॲप्रॉक्सिमेट घेऊन टाका, मला काही घेणं नाही, कंपॅरिझन करायचं आहे. तर 91 असतं तर किती आले असते, हे ॲप्रॉक्सिमेटली 13 दिवस. तरी पण Q1 मोठाच होतो आहे. रिलेशन काय येणार आहे, क्वांटिटी 1 ग्रेटर दॅन क्वांटिटी 2. हे पण थोडंसं लॉजिकल जर डोकं वापरलं असतं तर जमलं असतं. कसं, तर इथं काय म्हणलं आहे, नंबर ऑफ डेज टेकन बाय फास्टर अमॉंग देम टू कंप्लीट द वर्क. त्या दोघांमध्ये जो फास्टेस्ट होता त्याला लागणारे दिवस. आणि इथं म्हटलं आहे ए आणि सीनं मिळून काम केल्यावरती. एक सांगा मला, एक सिंगल पर्सन काम करतो आणि दोघं मिळून काम करते, टाईम कुणाला जास्त लागणार आहे, सिंगल पर्सनवाल्याला. इथं एक सिंगल पर्सन फास्टेस्ट अमॉंग देम जरी असला तो, तर त्याला एकट्याला काम करायचं होतं. आणि इथं दोघं मिळून काम करणार आहे म्हणजे एकट्याला काम करण्याला दिवस लागणार आहे जास्त. म्हणजे Q1 कसा असणार आहे, मोठा Q2पेक्षा. बघा हे सगळे क्वेश्चन आता तोंडी सॉल्व करून दाखवतो मी तुम्हाला फास्ट एकदा, की क्वेश्चनला डील कसं करायला पाहिजे नव्हतं. हे सगळे क्वेश्चन डायरेक्ट कसे सॉल्व करायला पाहिजे नव्हते. तर पहिल्या क्वेश्चनमध्ये आलो वापस आपण. तर इथं 12 आणि 15 म्हटलं होतं. मग 12 आणि 15 म्हणजे किती होत आहे, 60. 60च्या डबल डिस्टन्स म्हणजे 120. आणि मग 12 पंचे 60 आणि 15 चौक 60 म्हणजे 120/9 म्हणजे 40/3. आणि 40/3 इंटू कितीचे स्पीड, किती तास, 15 तास. मग 3 5 15 आणि 4 5 20 म्हणजे 200 किलोमीटर. सेकंड केसमध्ये सांगितलं होतं एका तासाला 10 किलोमीटर, 30 किलोमीटर कवर करण्यासाठी 3 तास. मग 3 तासामध्ये 70च्या स्पीडनं 7×21, 200 मोठा की 210 मोठा, तर 210 मोठा म्हणजे Q2 ग्रेटर येणार आहे. ठीक आहे, हा झाला फर्स्ट क्वेश्चन. हा मॅक्स टू मॅक्स किती वेळ लागला असतं माहिती आहे का सगळ्या क्वेश्चनला सॉल्व करायला, 2-3 मिनटामध्ये समजा. इकडं तर इथं काय सांगितलं, एक कंपाऊंड इंटरेस्ट 20%ने 2 वर्षाचा कंपाऊंड किती असतो, 44. मग 44 म्हणजे एवढा, तर 44च्या तिप्पट म्हणजे 3000 ही प्रिन्सिपल झाली. इथली प्रिन्सिपल सांगायची, इथली 3 वर्षानंतरची अमाऊंट तुम्हाला 2800 दिली आहे. मग क्वांटिटी 2 तर लेस दॅन 2800पेक्षाच येणार आहे. अमाऊंट सोबत जरी कम्पेअर केलं तरी पण तो क्वांटिटी 1 मोठा भरतो आहे तुमचा. म्हणजे रिलेशन इथं प्रिन्सिपल काढण्याची गरजच नाही काय,
ती 2800पेक्षा लेसच येणार आहे आणि ती Q1पेक्षा लेसच राहणार आहे, म्हणून Q2 काय राहणार आहे इथं ग्रेटर. ठीक आहे. थर्ड क्वांटिटीमध्ये काय म्हटलं होतं, इथं गरजच नव्हती काही, प्रिन्सिपल सारखे होते दोन्हीकडं. जिथं रेट पर्सेंट मोठं तिथं अमाऊंट मोठी राहणार तुमची. मग 24,000चा 20% मोठा की 24,000चा 16.66% मोठा, तर 20% मोठा म्हणजे क्वांटिटी 1 ग्रेटर असणार आहे. त्यानंतर त्यानंतर कुठला क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 4. एक मिनटं. तर थर्ड नंबरचा क्वेश्चन होता, थर्ड नंबरचा हा तर झालं आपलं. ठीक आहे. फोर्थ नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय, व्हॉल्यूम कुणाचा मोठा असणार आहे, तर क्यूबचाच व्हॉल्यूम. कशाचा, क्यूबचा व्हॉल्यूम कमी असतो आणि स्पेअरचा व्हॉल्यूम मोठा. Q1 ग्रेटरच असणार आहे Q2पेक्षा. किंवा फॉर्म्युला जरी माहिती असेल तर 4/3 पाय आर क्यूब आणि ए क्यूब. तर ऑब्वियसली मोठा कोण येणार आहे, तर 4/3 वालाच येणार आहे, कारण की 4 मल्टिप्लाय करता आहे, तिथं पाय पण येतो आहे. त्यामुळं क्वांटिटी 1 ही ग्रेटर असणार आहे कोणापेक्षा, क्वांटिटी 2पेक्षा. आणि यामध्ये पण एका सिंगल पर्सनला लागणारा दिवस आणि दोघांना मिळून लागणारा दिवस, तर सिंगल पर्सनला दिवस जास्तच लागणार आहे, म्हणजे क्वांटिटी 1 कशी असायला पाहिजे नव्हती, मोठी. तर हे सगळे क्वेश्चन बघा, पूर्ण डिटेल सॉल्व जरी नसते केले तर तुम्हाला गेसवर्कनं सॉल्व करता येतात. तर असंच असतं क्वांटिटी 1, क्वांटिटी 2 आणि डेटा सफिशियन्सीवरचे मोस्ट ऑफ क्वेश्चन असेच सॉल्व होत असतात. तर ज्या अर्थी सपोज आता RRBला जर आले, RRB असिस्टंटला क्वांटिटी 1, क्वांटिटी 2 जर आले, तर असिस्टंटला येत आहे आणि क्वांटिटी 1, क्वांटिटी 2 येत आहे, म्हणजे ते क्वेश्चन खूप जास्त सोपे असणार आहे. तर असेच लॉजिकल असणार आहे, त्यांना पूर्ण सोडवण्याची गरज नसणार आहे, ते तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड चेक करणार आहे त्यामध्ये. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर बाकी मित्रांमध्ये शेअर करा. RRBचा पेपर, असिस्टंटचा पेपर झाल्यानंतर त्यामधील पण काही क्वेश्चन आपण ॲनालिसिस घेऊ. चला, थँक्यू.